मागील काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चेहरा प्रचंड व्हायरल होतोय. त्या चेहऱ्याला इंडियाची नवीन नॅशनल क्रश अशी सुद्धा कॉम्प्लिमेंट देण्यात आली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतेय. येस, मी बोलते आपली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिच्याबद्दल, जिनं आजपर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मात्र आता अचानक असं काय झालंय की गिरिजा इतकी ट्रेंडिंगमध्ये आली आहे किंवा तिनं अनेकांना बुलळ पाडली आहे. चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गिरिजा इतकी ट्रेंड होण्यामागचं कारण जाणून घेत तिच्या प्रवासाबद्दल सुद्धा बोलूया. नमस्कार, मी शिवानी पाटील. आजचा आवाजमध्ये खूप स्वागत. सोशल मीडियाची पॉवर काय असते हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. आत्तासुद्धा आपली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. तिची तुफान चर्चा होत असून तिची क्रेज सध्या लोकांमध्ये पाहायला मिळतीये. याशिवाय तिच्या निळ्या रंगाच्या साडीतले काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे ती रातोरात इंडियाची नॅशनल क्रशसुद्धा बनलीय. इतकंच काय तर गिरिजाच्या आकर्षक लुकमुळे काही चाहत्यांनी तिची तुलना थेट अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्विनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बलुची यांच्याशी केलेली आहे. पण आता नेमकं चर्चेत येण्याचं कारण काय, या शोधात अनेक जण निघालेत. तर काही दिवसांपूर्वीच गिरिजानं लल्लन टॉपच्या सौरभ द्विवेदी यांच्या घर जैसे बाते या शोला मुलाखत दिली होती. त्यात तिनं अनेक किस्से सांगितले. त्यातलाच एक किस्सा प्रचंड व्हायरल झाला. तर तो किस्सा तिच्या कॉलेजच्या जीवनातला होता. हा किस्सा सांगताना तिचे हावभाव, तिचं दिसणं सगळंच चाहत्यांना भलतंच आवडलं. तर हा किस्सा असा होता की गिरिजाच्या कॉलेजमधले एक प्राध्यापक वेव्ह ही संकल्पना स्पष्ट करत होते. पण त्या वेव्हचा बेब्स असा उच्चार त्यांनी केल्यानं वर्गामध्ये एकच हशा पिकला होता. आणि त्यानंतर नेटकरांनी बेब्स हा शब्द उचलून धरत गिरिजालाच बेब अशी उपमा देखील बहाल केली. कारण या तिच्या बोलण्याच्या पद्धतीनं तिच्यावरून कोणाची नजरसुद्धा हटत नव्हती. त्यानंतर तिची निळी साडी, तिचं लूक, तिचं बोलणं या सगळ्यांनी चाहत्यांना अगदी भुरळ पडली आणि नॅशनल क्रश, व्हायरल गर्ल म्हणून ती ओळखली जाऊ लागली. मग काही अभिनेत्री कोण असं हिंदीतली काही लोक विचारू लागले. तेव्हा ही तर आमची गिरिजा असं मराठी लोकांनी अभिमानानं उत्तर दिलं. मात्र हे सगळं सुरू असताना गिरिजानं आपली प्रामाणिक प्रतिक्रिया सुद्धा याबद्दल दिलेली आहे. चला तर ती काय म्हणाली पाहूयात. गिरिजानं आपल्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटले की सध्या जे काही सुरू आहे मला ते खूपच भन्नाट वाटतंय. मला यासाठी खूप डीएम्स आलेत, खूप मेसेजेस, खूप कॉलसुद्धा येत आहेत आणि माझे मित्रमैत्रिणीसुद्धा विचारतायत किंवा मीम्स पाठवतात, हे सगळं तू पाहिलंस का किंवा या सगळ्याबद्दल तुला कसं वाटतंय, असं देखील मला विचारलं जातंय. मात्र मला हे सगळं छान वाटतंय, पण मी थोडीशी भांबावलेली आहे. शिवाय पुढे ती असंही म्हणाली की हा एक खेळ आहे ज्याला कोणतेही नियम नाहीयेत आणि त्यात काहीही अनुचित नाहीये. पण याची मला भीती वाटतेय. याशिवाय काही लोकांनी माझे मॉर्फ करून फोटोसुद्धा टाकलेत, जे चांगले नाहीयेत. मला 12 वर्षांचा एक मुलगा आहे. तो सध्या सोशल मीडिया वापरत नाही, पण मोठा झाल्यावर तो नक्कीच वापरेल. आणि हे जे मॉर्फ केलेले फोटो आहेत ते आज ना उद्या त्याला दिसू शकतात. ते AI फोटो आहेत, पण नेटकऱ्याने सुद्धा याचा विचार करावा आणि उद्या माझ्या मुलाने हे फोटो पाहिले तर त्याला काय वाटेल याचा विचार करून मला छान वाटत नाहीये. गिरिजानं नेटकऱ्यांना असे फोटो न टाकण्याचे सुद्धा नम्रपणे विनंती केली आणि जे लाईक किंवा कमेंट करतायत त्यांना सुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नका असं म्हटलंय. पुढे ती म्हणाली की खरं सांगायचं तर हा फक्त ट्रेंड आहे जो आज येतो आणि उद्या जातो, पण माझं काम जे आहे ते कायम राहणार आहे. यावरून जर लोकांना माझ्या कामाबद्दल समजत असेल तर मला आनंदच होईल. अशा सगळ्या आपल्या भावना तिनं व्यक्त केल्या आणि याचंही लोकांनी कौतुकच केलं. आता या नॅशनल क्रशविषयी मजेशीर गोष्टी आणि तिचा जीवन प्रवाससुद्धा जाणून घेऊया. मराठमोळी अभिनेत्री गिरिजा गोडबोले आजपर्यंत तिनं अनेक मराठी, हिंदी, कन्नड भाषेतील चित्रपट, मालिका, OTT आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलेलं आहे. या सगळ्याच्या माध्यमातून उत्तम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर तिनं राज्य केलंय. गिरिजाचं नैसर्गिक सौंदर्य, तिचा बोलण्याचा अंदाज आणि साधा पेहराव हेच नेटकरांना जास्त भावलंय. गिरिजाचा जन्म 27 डिसेंबर 1987ला नागपूरला झाला. तिनं मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बायोटेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली. अनेकांना वाटतं की ती फक्त अभिनेत्री आहे, पण तिच्या शिक्षणामुळे ती विज्ञान क्षेत्रातसुद्धा रस घेते. याशिवाय अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच तिनं अनेक जाहिरातींमध्ये आणि थिएटर वर्कशॉपमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तिचे वडील मराठीतले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक हे आहेत. तर पती सूर्यदे गोडबोले हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. तर सासरे श्रीरंग गोडबोले हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामवंत निर्माते आहेत. यामुळे तिला काम करण्यासाठी कुटुंबातूनच चांगला पाठिंबा सुद्धा मिळालाय असं म्हणता येईल.
2011मध्ये तिनं सूर्योदय गोडबोले यांच्याशी लग्न केलं. मात्र त्यांच्या लग्नाच्या वेळी गिरिजाचे आई-वडील हे वेगळे झाल्याने तिनंच स्वतः आपल्या लग्नाची बोलणी केली आणि आज त्यांचा सुखाचा संसार सुरू असून कबीर नावाचा त्यांना गोड मुलगा सुद्धा आहे. आता तिच्या अभिनय क्षेत्रावर एकदा नजर टाकूया. गिरिजानं आजपर्यंत आमिर खान, मनोज वाजपेयी, शाहरुख खान यांसारख्या बड्या अनेक कलाकारांसोबत काम केलेलं आहे. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मोठ्या पडद्यावर तिने पदार्पण केलं. 2004चा मानिनी हा तिचा पहिला चित्रपट होता. यानंतर गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि गुलमोहर यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका सुद्धा साकारलेल्या आहेत. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीत 2007 आमिर खानच्या गाजलेल्या तारे जमीन पर मधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि हा चित्रपट तिच्या करिअरचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. गिरिजानं शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे. त्यानंतर तिनं OTTवर प्रदर्शित झालेल्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका सुद्धा साकारलेली आहे. आता अभिनेता गुलशन दैवे यासोबत ती लवकरच थेरपी शेरपी या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. याशिवाय 2018मध्ये नवज्योत बांदिवेकर दिग्दर्शित क्वार्टर या शॉर्ट फिल्मचं प्रीमियर 71व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये झालं होतं. यामध्ये गिरिजानं अश्विनी रानडे ही भूमिका साकारली आणि यासाठी तिला युरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड्समध्ये बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून पुरस्कारही मिळालाय. विशेष म्हणजे कॅनच्या फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय पत्रकार आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च झालेलं होतं आणि ही पहिलीच भारतीय शॉर्ट फिल्म ठरली आहे आणि याबद्दल अनेकांना हे माहिती नाहीये. यासोबतच मॅरिक मूव्ह अवॉर्ड्समध्ये बेस्ट इंटरनॅशनल ॲक्ट्रेससाठी देखील गिरिजाला नामांकन मिळालं होतं. अभिनय व्यतिरिक्त गिरिजांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ती सक्रिय राहिलेली आहे. याशिवाय तिनं आजपर्यंत अनेक NGOजना सुद्धा आर्थिक मदत केली आहे. मात्र याबद्दल ती कधीच दिखावा करत नाही आणि यावरूनच ती एक चांगली माणूस असल्याचं सुद्धा दिसून येतं. सध्या ती ट्रेंड होत असल्याने आज मी ट्रेंड आहे याचा मला आनंद आहे, पण उद्या नसेल तरी त्याचं मला वाईट वाटणार नाही, हा दृष्टिकोन तिच्या व्यक्तिमत्वाइतकाच मोहक वाटतो. आणि यशाच्या शिखरावर असतानाही ती सगळ्यांनाच आपल्यातलीच वाटते आणि हीच तिच्या कामाची पोचपावती असेल असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. काय मग तुम्हाला गिरिजा उग यांनी आत्तापर्यंतचं कोणतं काम आणि कोणती भूमिका आवडली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आजचा आवाजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब